संगमनेर येथील जोरवेकर परिवारातील आधारस्तंभ स्वर्गीय मथुराबाई भाऊसाहेब जोरवेकर यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम ढोले पाटील लॉन्स येथे संपन्न झाला। या कार्यक्रम प्रसंगी हरिभक्त परायण शारदाताई सूर्यवंशी नाशिककर यांचे सुसाव्य कीर्तन संपन्न झाले। स्वर्गीय मथुराबाई भाऊसाहेब जोरवेकर यांच्या पश्चात धीर श्री बाबूराव धोंडीबा जोरवेकर, मुलगा सचिन भाऊसाहेब जोरवेकर, श्री राजेंद्र भाऊसाहेब जोरवेकर, मुलगी सौ प्रतिभा शिंदे, सौ प्रमिला वागचौरे, जावई श्री वसंतराव शिंदे, श्री उत्तमराव वागचौरे, ननंद, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे। स्वर्गीय मथुराबाई जोरवेकर या धार्मिक सेवाभावी वृत्तीच्या होत्या। आलेल्या प्रत्येकाची त्या मोठ्या आपुलकीने विचारपूस करत मोठ्या हिमतीने पारंपरिक वीट व्यवसाय, शेती व्यवसाय त्यांनी पुढे नेला। सर्व मुलांचे शिक्षण संगोपन केले। या प्रसंगी एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्रीताई थोरात, सौ नीलमताई खताळ, सून कीर्तिताई जोरवेकर, नात संस्कृती व ओवी यांनी आजीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली। पाहुयात सविस्तर वृत्तांत। येथे उपस्थित असेल माझे कौटुंबीय व स्नेहित, आज आपण सर्वजण येथे माझ्या लाडक्या आजीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एकत्र आलो आहोत। आज आजीला जाऊन 1 वर्ष झालं, पण आजही असं वाटतं की ती आपल्यामध्ये, आपल्या आसपास कुठे आहे। घराला घरपण देणारी माणसं गेली की घराचं फक्त घर होतं, पण आजी होती तेव्हा त्या घराचं गोकुळ होतं। माझ्या आयुष्यात आजीचं स्थान काय होतं हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे। आजी म्हणजे केवळ एक नातं नव्हतं, तर ती मायेची ऊब होती, संस्कारांची शिदोरी होती आणि संकटांच्या वेळी मिळणारा भक्कम आधार होता। तिची ती सुरकतलेली पण मऊ हातांची माया, तिच्या डोळ्यातील कौतुक आणि तिच्या हाताची ती चविष्ट चव आजही आठवणींच्या रूपात माझ्या मनात सामावते। आजी गेली तरी तिची अस्तित्व या घराच्या कणाकणात आहे। आजीबद्दलची एक आठवण सांगायची तर जेव्हा कधी घरात कोणाचं भांडण व्हायचं किंवा आई बाबा रागवायचे, तेव्हा आमचं हक्काचं सुरक्षित ठिकाण म्हणजे आजीचा पदर असायचा। तिच्या या पदरामागे लपल्यावर जणू जगातलं सगळं संकट दूर झाल्यासारखं वाटायचं। तिच्या हाताने भरवलेला तो एक घास आजही कोणत्याही पंचपक्वान्नांपेक्षा जास्त नाही। तिच्या आजी, तू आम्हाला सोडून गेलीस तरी तुझे संस्कार, तू दिलेली माया, शिदोरी आमच्या सोबत आहे। तिने कधीच मोठ्या गोष्टी शिकवल्या नाहीत, पण वागण्यातून माणुसकी, आपुलकी काय असते हे मात्र नक्कीच शिकवलं। जेव्हा मी पुण्यावरून यायचे, एक तिचा मायेचा हाक असायचा, दिदू तू आली मला भेटायला इतक्या दिवसांनी। तिच्या मायेने बनवलेली ती पुरणपोळी, तो साजूक तुपातला तो शिरा, आजही असं सगळं आठवतं। आजही वाटतं की आईने मला हाक द्यावी, दिदू तू कुठे आहेस, मी तुझ्यासाठी इथे वाट बघते। आजही असं वाटतं की ती मला फोन करून विचारेल की तू कशी आहेस, मी इथे तुझ्यासाठी थांबले, तुला खूप मोठं व्हायचंय, आपल्या घराचं नाव मोठं करायचं। आजी शारीरिक दृष्टीत आपल्यात नाही हे सत्य पचवणं आजही कठीण जातं, पण तिने दिलेली शिकवण, तिचे विचार आणि तिने लावलेली शिस्त आपल्या प्रत्येकाच्या रक्तात आणि वागण्यात पुढे जात राहील। हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल। आजी, तू जिथे कुठे असशील तिथे सुखात राहा, तुझ्या आठवणींचा दिवा आमच्या मनात सदैव जळत राहील। तुझ्या चरणी हेच मागणं आहे की तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू दे। धन्यवाद। आज आजीबद्दल काही सांगायचे आहे। प्रत्येकालाच आपली
अशी तुझे प्रेम, तुझी माया आणि तुझे आशीर्वाद नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहील. मोठ्याने तुझ्या आत्म्यात शांती मिळवून ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार. आज खरं कैलासवासी मथुराईच्या स्वर्णासाठी स्वर्णासाठी खरं सगळं इथे जमलेले आहे. आज जोगळेकर कुटुंब अतिशय म्हणजे संसारदारांपासून हे थोरात परिवाराशी अतिशय जोडलेलं हे कुटुंब राहिलेलं आहे. मथुराईचे संस्कार या कुटुंबाला खूप मोठे आणि खूप चांगले असे संस्कार या सर्व कुटुंबाला दिलेले आहेत. त्यांची मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, या सर्वांवरती अतिशय चांगले संस्कार करण्याचं काम आईने केलेलं आहे. आज ते येऊन सर्व जोगळेकर कुटुंबाच्या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मला खरं म्हणजे आपलेपणा काय असतं किंवा प्रेम काय असतं हे त्यांच्या सगळ्यांकडनं भेटतं त्याचा मला खूप आनंद आहे. कुठे ना कुठे जोगळेकर कुटुंब असो किंवा आमचं थोरात कुटुंब हे पुढची पिढीसुद्धा एकामेकांशी तशीच निगडीत आहे जशी भाऊसाहेब दादांबरोबर सर्वजण होते ह्याचा मला आनंद आहे. तर आईला जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. दुःख अजूनही कुठे ना कुठे भरून नाही आहे. पण आईच्या चरणी आम्ही सर्वजण इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शन माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या आईच्या चरणी श्रद्धांजली वाहते. अतिशय सुंदर असं कीर्तन हरिभक्त पारायण शारदाताई सूर्यवंशी केलेलं आहे. त्यांचेही मनापासून आभार मानते आणि मानते रामकृष्ण. मथुराबाई काकी आहे त्या जावा सुद्धा तितक्याच छान राहिल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या सुना सुद्धा तितक्याच गोळ्याने एकत्र राहत आहे हे बघून सुद्धा मला फार आनंद होतोय. असंच तुम्ही, कारण की तुम्ही सुद्धा आज कुठेतरी त्या घरात आल्यानंतर तुमच्या सासऱ्यांचा अनुकरण करून आज तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचे सासू सासऱ्यांचे संस्कार पुढे घेऊन चालले असेच पुढे चालू राहतात की जेणेकरून तुमच्या पुढची पिढी सुद्धा तेच अनुकरण तुमचे मुली असतील, तुमचे मुलं असतील तेच अनुकरण करून पुढे पुढे तेच संस्कार पुढे येणार आहे. तर असो आज या ठिकाणी आपल्या मथुराबाई काकींना माझ्याकडून तसेच आपल्या संगमनेर तालुक्याच्या आमदार आमदार पाटील व आमच्या सगळ्या परिवारातून भावपूर्ण आदर आहे. म्हणून आपल्या माऊलीचा पुन्हा पुन्हा येण्याचा जाण्याचा जो प्रवास आहे जन्म मृत्यूचा अतिशय प्रबल असतो. तो पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचा प्रवास करताच येऊ नये. कायमचा मोक्ष प्रदान करणाऱ्या आपल्या माऊलीला, आपल्या आईला याच्याकरता तिच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर भगवत नामचिंतन करता येईल याची कल्पना या परिवाराला आहे. म्हणून आईच्या संपत्ती करता आज त्यांनी तिच्या पुण्य स्वर्गाच्या निमित्तानं आयोजित केलेला 1 दिवसाचा यज्ञ भगवत नामचिंतन, साधू संतांचं वारकऱ्यांचं आगमन, अन्नदान, वस्त्रदान, आर्थिक दान, अनेक प्रकारचे दान तिच्या कुटुंबाने त्या माऊलीसाठी केलेले आहेत. अशी या जोगळेकर कुटुंबाची सर्वे सर्वा या कुटुंबाचं एक मुख्य दैवत, मुख्य स्थान, या कुटुंबावर प्रेम करणारा एक मायाळू व्यक्तिमत्व आणि या कुटुंबाचा असणारा आधारस्तंभ या कुटुंबाची माऊली वैकुंठ अशी पुण्यश्लोक आईसाहेब मथुराबाई भाऊसाहेब जोगळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. या आईला या कुटुंबातून जायला आज आपल्या हिशोबाने 12 महिने 1 वर्ष पूर्ण झाले. मृत्यूलोक आणि यमलोकाचा हिशोब असा आहे. आपल्याकडे कॅलेंडरमध्ये किती दिवसाचा 1 महिना 30, 28, 29, 30, 31 पण कंपल्सरी 30चा जन्म. आपल्याकडे कॅलेंडरमध्ये
तिच्या सवलतीकरता मुलांनी केलेला हा फटाफट फक्त तिला चांगले जागा मिळाली आई आहे म्हणून. या जगामध्ये आपल्याला सगळेच प्रेम करतात, करत नाही असं नाही, करतात. आणि सगळे प्रेम करतात ते काहीतरी स्वार्थ ठेवून प्रेम करतात. त्यांचं काही काम असतं, आपल्याला उद्देश असतो, हेतू असतो, त्यांना काहीतरी साध्य करायचं असतं आपल्याला, म्हणून प्रेम करतात. या जगात एकच व्यक्तिमत्व असं आहे का जे आपल्यावर विनाकारण प्रेम करतं, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आपली आई. तिच्या अंतःकरणात आपल्यावर प्रेम करण्याच्या पाठीमागे कुठलाही उद्देश नसतो, हेतू नसतो. का असं आहे? कधी कोणती आई म्हणली का, अरे भाऊ 9 महिने 9 दिवस तुला पोटात बाळासारखं ओझं वागवलं नाही, माझ्या काळात येऊन तुला जन्माला घातलं, तर हाताचा पाळणा करून तुला जपलं, लोकांची मोलमजुरी केली, मी उपाशी राहिले, तुझ्या पोटात ती भाकर घातली, शिकून मोठं केलं, 50,000 रुपये पगार कमवण्याच्या पात्रतेचं बनवलं, जय माणसामध्ये त्याला उठण्या बसण्याच्या लायकीचं बनवलं मी तुला. पण लक्षात घे, या सगळ्याच्या मोबदल्यात मी मरेपर्यंत तुला माझा सांभाळ करावाच लागेल, असं काही तिनं करार केलाय आपल्याला, बॉन्ड लिहून घेतलाय. वकिलाच्या समोर मुलाची सहीशिके घेतलेत का कोणत्या आईनं? तसं नाही करत. मी फक्त एकच म्हणते, हे पांडुरंगा, जीवनाचे जेवढे दुःख असतील, कष्ट असतील, रोग असतील, आजार असतील, तेवढे माझ्या पगार रे बाबा, पण माझ्या बाळांना सुखात ठेवतील आई.